नमस्कार मंडळी. कविता म्हणजे सुखोत्सवच ना. आणि त्यात प्रेम सप्ताहातल्या उर्फ व्हॅलेंटाईन वीक मधल्या प्रेम कविता म्हणजे तर धुंद बेधुंद सुखोत्सवच ना. अगदी खरंय. मलाही तसंच वाटतंय, तसंच फील होतंय. म्हणजे की सुखोत्सव आहे प्रेम कविता म्हणजे. आजची कविता पण खूप छान आहे, पण वाचण्यापूर्वी एक प्रेम सप्ताहातली प्रेमपूर्वक प्रांजळ विनंती की माझ्या या घाटे मिनल खेडकर या वर सुद्धा खूप प्रेम करा आणि पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या यूट्यूबच्या लिंक्स, व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्र परिवारात प्लीज 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 शेअर करायला अजिबात विसरू नका. प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला कविता कशा वाटतायत ते मला सांगा, म्हणजे मला नवीन नवीन कविता वाचण्यासाठी खूप असा हुरूप येईल. सो प्लीज हा चॅनेल सबस्क्राईब करा. चला आता कविता वाचूया, प्रेम सप्ताह साजरा करूया. मंडळी, हा ना तुमचाही अनुभव असेल, रादर हा प्रत्येकाचा अनुभव आहे की आपल्या आयुष्यात ना खूप माणसं आपल्याला भेटतात. अनेकांशी आपली खूप छान ओळख होते, मैत्री होते, काहीतरी नातं असं निर्माण होतं त्या माणसांशी. पण हे नातं नेमकं कधी रुजलं, कसं रुजलं हे आपल्याला काही नंतर आठवत नाही. रादर त्या नात्याला काही नाव असतं का, तर काही असं त्या नात्याला नाव वगैरे काही नसतंच रादर, पण खूप छान अशी ओळख होते. पण हेच नातं जेव्हा असं अचानक समोर नव्यानं येतं आणि तेव्हा त्यातलं सहज आपलेपण आपल्या जेव्हा लक्षात येतं, तेव्हा ते फार असं आपल्याला सुखावून जातं. ते अचानक सहजपणाने आलेलं समोर नातं, ती माणसं, त्यातलं सहज आपलेपण आपल्याला सुखावं वाटतं. हेच असंच सांगणारं म्हणजे भले ती माणसं कधी भेटली असतील, त्यांच्याशी नातं ओळख कोणत्या गोष्टींसाठी झाली असेल, हे काही महत्वाचं नाही. नव्याने समोर आल्यानंतर त्यात जो सहज आपलेपणा जाणवतो तो सुखावून जातो. आणि हे सांगणारी एक खूप छान कविता आहे शांताबाई शेळके यांची. शांताबाई शेळके, साक्षात सरस्वती स्वरूप शांताबाई, त्यांची ही कविता वाचूया. प्रेम सप्ताह साजरा करूया. चला वाचूया. प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच. नाती, शांताबाई शेळके. कधी रुजलेली असतात ही नावरूप नसलेली नाती. कसे फुटतात त्यांना अचानक कोवळे संदर्भ. आणि जीवनाच्या रख्ख कोरड्या विस्तारातही कसे झुलू लागते एक आपलेपण निरपेक्ष अर्थगर्भ. वाटतो तेवढा व्यर्थ गेलेला नसतो गतकाल. स्वतःच्याही नकळत पेरलेली असतात बीजे काही. कुठेतरी सांडलेले श्वास आकारतात आसमंतातून, देत राहतात एक निशंक आश्वासक ग्वाही. वाटते तितके नसतो आपणही एकाकी निराधार. वाटते तितके नसतो आपणही एकाकी निराधार. नसते केवळ आपल्यापुरते आपले हताशपण. म्हणून तर पुढ्यातल्या काळ्या करड्या राखेतूनही अवचित झगमगून उठतात इवले इवले अंगारकण. हे तर खरेच की तेवढ्याने काळोख नसतो उजळत, पण कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी असते फुलत जळत. हे फार महत्वाचं शेवटच्या या ओळी, की हे तर खरेच की तेवढ्याने काळोख नसतो उजळत, पण कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी असते फुलत जळत. नाती, शांताबाई शेळके. आवडली ना कविता? खूप मस्त आहे. असं सहज आपलेपण नात्यात असणं फार महत्वाचं. मंडळी, परत एकदा विनम्र विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा
आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स आपल्या फॅमिलीज आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि प्रेम सप्ताह आनंदात साजरा करा. थँक्यू.